स्पोर्ट्स कुंट्याची गोटी या संघाला सलामीला आलेली जोडी आपण पाहतोय सुहास थळे आणि त्याच्या समवेत त्याचा नेहमीचा साथीदार अल्पेश राऊत मैदानावर सज्ज असताना ओमसाई सराई संघाच्या माध्यमातून ठरल्याप्रमाणेच पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय चंद्रकांत शेळके। 4 षटकांचा हा सामना जिथे आपण पाहतोय पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक जिथे 30 यार्डच्या आतमध्ये खूप सारे क्षेत्ररक्षक आपण पाहणार आहोत मात्र 2 फिल्डर जे आहेत हे 30 यार्डच्या बाहेर उभे केले जातील त्यातील आपण पाहतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये योगेश आणि गावकरच्या क्षेत्रामध्ये आणखी एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय। सामना सुरू होतोय लेट्स प्ले। पहिला चेंडू फुल टॉस चेंडू खराब चेंडू 4 धावा। हॅलो तर पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं 4 धावा जमा करून सुहास तळे ओके हॅलोजन गेलाय त्याची सुद्धा दखल घ्यायची आहे आयोजक। इलेक्ट्रिशियन कीपरच्या पाठीमागचा टॉवर गेलेला आहे जरा लक्ष द्यायचं आहे। ओके काहीसा तांत्रिक व्यत्यय नक्कीच आला होता या सामन्याचा पहिल्या डावाचा एक चेंडू टाकला गेला होता 4 धावा या चेंडूला आल्या होत्या अभय स्पोर्ट्स कुंट्याची गोटी संघाचा श्री गणेशा सुद्धा झाला होता या 4 धावांनी खातं उघडलं गेलं होतं तदनंतर काहीसा तांत्रिक व्यत्यय आपण पाहिला परंतु पुन्हा एकदा आपण सज्ज होऊयात खेळपट्टीकडे वळूयात। तत्पूर्वी विनंती करतोय ज्यांची कोणाची वाहनं रस्त्यावर असतील त्यांनी बाजूला करायची आहेत। ओके हॅलो चेक हॅलो हॅलो चेक बाहेर आवाज नाही जात चेक हॅलो हॅलो थोडं वाढवा चेक हॅलो आवाजच नाही बाहेर थोडं वाढवा ओके 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 थँक्यू। वळूयात खेळपट्टीकडे आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार लगावले गेले होते सुहास तळे याच्या माध्यमातून तदनंतरचा डॉट चेंडू आणि त्यानंतर आपण पाहिला अवांतर चेंडू इथे ओव्हरपिच त्यांचा चेंडू खराब चेंडू चेंडू दीर्घकाळ हवेमध्ये चेंडूच्या खाली योगेश चांगला एफर्ट्स करतो चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर षटकार चांगला प्रयत्न होता निश्चितपणे हा चेंडू जो आहे हा सीमारेषेच्या बाहेर होता योगेशच्या प्रयत्नांना नक्कीच अपयश आला परंतु त्याने शर्थीचे प्रयत्न केले आणि जे कोणी बाळवण्याच्या जवळपास प्रेक्षक आहेत त्यांना थोडंसं मागे राहायचं आहे त्या खुर्च्या सुद्धा मागे घ्यायच्या आहेत। इथे सुद्धा आणखी एक मोठा फटका आलाय यावेळी योगेशच्या माध्यमातून कोणतीही चूक होत नाही आहे झेलबाद स्वरूपात फलंदाज सुहास बॅक टू द पॅव्हिलियन। तर माझ्या समवेत आपल्या विभागातील एक नामवंत असे समालोचक मात्र क्रिकेटच नव्हे तर बैलगाडी स्पर्धा असोत कबड्डी स्पर्धा असोत कुस्त्यांच्या स्पर्धा असोत अशा विविध खेळांमध्ये ज्यांनी समालोचनाच्या माध्यमातून आपला नावलौकिक कमावलेला आहे खास करून बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांना दूरवरून मागणी असते असे आपले लाडके सर्वांचे लाडके असे समालोचक आदरणीय श्री निलेशजी पाटील मला जॉईन होत आहेत।
हॅलो, धन्यवाद के के. तत्पूर्वी आपण व्यासपीठाकडे चलूया. सन्मान्य कांचन म्हात्रे बेरसे हे या ठिकाणी उपस्थित असताना मी सन्मान्य अनंत गोंधळी अर्थात आपणांना विनंती करतोय आपल्या शुभहस्ते सन्मान्य कांचन म्हात्रे बंधू यांना आपण सन्मानित करायचं आहे. बेरसे ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते अगदी प्रत्येक ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे सन्मान्य कांचन म्हात्रे यांना आपण सन्मानित करतोय. आदरणीय गोंधळी साहेब यांच्या शुभहस्ते मायची शाल आणि मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना आठवण भेट देतोय. धन्यवाद. आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. सन्मान्य प्रकाश नाईक यांना सुद्धा आपण सन्मानित करतोय. कुणे गावातील ग्रामस्थ मुंबई इथे कार्यरत असणारे सन्मान्य प्रकाश नाईक यांना आपण सन्मानित करतोय. या मंडळाच्या वतीनं NSC खानाव चषक भव्य दिव्य नाईटची स्पर्धा या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आदरणीय प्रकाश नाईक सर यांना आपण सन्मानित करतोय. मी पुन्हा एकदा आपणांना विनंती करतोय आपल्या शुभहस्ते मायची शाल आणि मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण प्रकाश नाईक यांना सन्मानित करूया. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत होतोय, सन्मान होतोय. धन्यवाद. तर मैदानाकडे वळूया. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाची सांगता झाली. अर्थात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा लागतायत 1 बाद 16. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये हाणामारी सुद्धा पाहायला मिळाली, मोठे फटके पाहायला मिळाले, परंतु एक दिग्गज फलंदाज मात्र बाद झालेला आहे. सर्व रसिक प्रेक्षकांचा अगदी गळ्यातील ताईत म्हटलं तरी चालेल असा सुहास तळे मात्र बाद झालेला आहे. सुहास तळेची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर आलेला आहे तेजस. षटक क्रमांक 2 घेऊन आलेला राजला आपण पाहतोय. मित्रांनो, पहिल्या चेंडूवर मात्र तेजसला माघारी परतावं लागलं असतं. जबरदस्त अप्रतिम चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु प्रयत्नांना काही यश आलं नाही. सोपा झेल सुटलेला आहे, निसटलेला आहे. मला वाटते गिरीश असणार तिथे आणि निश्चितच खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक जबरदस्त अफलातून फलंदाज पहिल्या चेंडूवर मात्र माघारी परतला असता. इथे मात्र 1 धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 1 बाद 17. या चेंडूवर अप्रतिम फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. कमॉन डीजे. तर पाटील, काल असाच एक फसलेला सामना होता कुंठ्याची गोटी संघाचा आणि तेजस ठाकूर यांनी हा सामना आपल्या बाजूने वळवला होता आणि हा तेजसची विकेट अर्थात झेल जो निसटला तो कुठेपर्यंत महागात पडेल ही येणारी वेळ नक्कीच सांगेल. निश्चितच कालच्या सामन्याचं चित्र म्हणण्यापेक्षा जर आजच्या सामन्याकडे आपण पाहिलं तर दोन्ही दिग्गज संघ आहेत के आणि प्रत्येक सामन्यामध्ये असं घडत असतं. इथे मात्र आपण पाहिलं अल्पेश राऊतच्या बॅट मधून एक दमदार फटका पाहायला मिळाला, परंतु कमबॅक करणार का गोलंदाज, कारण या गोलंदाजची खासियत आहे. इथे मात्र अप्रतिम फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमापार. चौकार. हॅलो, तर आपण या ठिकाणी पाहतोय द्रोण उडवला गेलेला आहे. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. मित्रांनो, व्ह्यू बघा किती सुंदर अप्रतिम आहे. खास करून या मैदानाचं वैशिष्ट्य सुद्धा आपण पाहतोय. मित्रांनो, दरवर्षीचे मैदान आपण पाहतोय त्यापेक्षा मात्र किंबहुना कितीतरी पटीने या वर्षी या मैदानामध्ये हिरवळ आपण पाहतोय. पाठीमागे कीपरच्या पाठीमागे ग्रीन नेट, झेंडे, अप्रतिम अशी या मैदानाची सजावट आणि घेतलेली मेहनत NSC खानाव आणि जितेंद्र दादा गोंधळी यांना मी धन्यवाद देतोय. तर आपण पाहतोय मैदानात स्क्वेअर चेंडूची घोषणा झाली. अर्थात 1 धाव मिळेल. सर एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बाद 28. 28 धावा धावपलकार लागतायत. एक फलंदाज मात्र बाद झालेला. पाहूया राज तुरे कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. या षटकातील पुढचा चेंडू
लाजवाब चेंडू, अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू आणि वेगवान चेंडू के खास करून आपण पाहतोय राज तुरे मात्र अप्रतिम गोलंदाजी मैदानात करतोय के तत्पूर्वी आपण एलईडी स्क्रीनवर नुकताच जे दृश्य पाहिलं जे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलं गेलं अतिशय मनमोहक असं दृश्य होतं. गोव्यात खेळतोय तिकडे तिथे अल्पेश राहुल स्ट्राईक एंडवर आहे, उलट्या हाताने मोठा फटका करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू हवेत निश्चितपणे होता परंतु बाउंड्रीच्या बाहेर जाईल 4 धावांसाठी. दर्जेदार फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. जरी सुहास तळे बाद झाला असला तरी सुद्धा धावांचा रोग जो आहे, धावांचा वेग आतापर्यंत कमी झालेला नाहीये. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 1 बाद 32, 32 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दोनही दिग्गज संघ, बलाढ्य संघ, त्यामुळे हा सामना अटीतटीचा होणार. एक काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये. तशा पद्धतीची सुरुवात सुद्धा आपण पाहिली. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक चालू षटकाच्या पुढच्या चेंडूकडे पंचांच्या उजव्या बाजूने पुन्हा एकदा सज्ज होतोय राज. सामना करतोय अल्पेश राऊत. उजव्या स्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू होता परंतु आपण पाहिलं अल्पेश राऊत हा असफल झाल्या कारणानं पंचांनी हा चेंडू वैध घोषित केलाय, अर्थात निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडू नंतर दुसऱ्या षटकाची सुद्धा समाप्ती झाली आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 32 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. संघाचं नाव आहे अभय स्पोर्ट्स खुंट्याची गोठी. हॅलो अभय स्पोर्ट खुंट्याची गोठी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 32 धावा लागलेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. तर ओमसाई सराई संघ इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. पाहूया षटक क्रमांक 3 घेऊन कोण येतोय. साहिल तुरे कमबॅक करणार का असं सुद्धा प्रश्नचिन्ह असेल. 32 धावा म्हणजे धावांची लय लूट लागलेली आहे. प्रतिषटकाचा विचार केला तर 16 धावा लागलेल्या आहेत. 16 दुने 32 अशी सरासरी आपण या ठिकाणी पाहतोय. 2 षटकं झालेली आहेत आणि उर्वरित 2 षटकं या 2 षटकामध्ये हॅलो चेक चेक हॅलो उर्वरित 2 षटकं या 2 षटकामध्ये आपण पाहूया किती धावा जमा करणार अभय स्पोर्ट कुंठ्यांची गुटी संघ. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक टेस्ट. मैदानावर ड्रिंक्स ब्रेक्स आपल्याला पाहायला मिळतोय कारण 2 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. तत्पूर्वी आणखी एक अनाउन्समेंट करू इच्छितो. यानंतर होणारा सामना जो आहे हा 40+ वयोगटातून अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. अभिनव वेलवली विपक्ष साई स्पोर्ट्स उसर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी थोड्याच वेळात नाणेफेकीसाठी यायचं आहे. तसेच सामना सुरू होत असताना एक प्रतिनिधी ज्याला व्यवस्थित नावं ठाऊक असतील त्याला आपल्याला पाठवायचं आहे. तसेच वळूयात आपण जिथे आपण एलईडी स्क्रीनवर अतिशय मनमोहक दृश्य पाहतोय ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. खेळपट्टीकडे वळतोय साहिल तुरे याच्या माध्यमातून आलेला हा चेंडू होता. डायरेक्ट हिट करून धावबाद करण्याचा एक प्रयत्न झाला होता परंतु सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. जसं आपण वारंवार म्हणतो अभय स्पोर्ट्स खुंट्याची गोटी नंबर 1 असा संघ जो रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहिर. जिथे एकच धाव होती तिथे एक नव्हे तर 2 धावा अक्षरशः चोरल्या असं म्हटलं तरी चालेल. के मी म्हणेन इथे एकही धाव नव्हती कारण चेंडूला पकड झाली होती. चेंडूला पकडलेला आणि तदनंतर थ्रो सुद्धा अप्रतिम झाला होता. जर चेंडू पकडून स्टंपला लावला असता तर कदाचित फलंदाज बाद झाला असता. परंतु संधीचं सोनं कोण करतंय तर अभय स्पोर्ट कुंठ्यांची गोटी के. इथे अलॉंग द कार्पेट चेंडू टोलावला डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये स्वप्नीलच्या माध्यमातून चेंडू अडवला जातोय. तर तुरी धाव फलकावर आणखीन एक धाव. अतिशय सुंदर सामना सुरू आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन निश्चितपणे होणार आहे. प्रेक्षक हळूहळू या मैदानावर गर्दी करताना आपण पाहतोय. यानंतर ज्यावेळी आपण गाव टू गाव IPL फॉर्मॅटचे सामने जेव्हा सुरू होतील आयकॉन खेळाडूंना पाहण्यासाठी सुद्धा रसिक प्रेक्षक खचून या मैदानावर गर्दी करतील यात मात्र शंका नाहीये.
साहिल तुरेला गोलंदाजी करताना आपण पाहतोय. दरम्यान जबरदस्त अप्रतिम फटका प्युअर क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला, ग्राउंड शॉट पाहायला मिळाला. यावेळेला मात्र अल्पेश राऊतच्या बॅट मधून एक ग्राउंड शॉट आपण पाहतोय. कार्पेटचा आधार घेतला फलंदाजाने आणि लॉंग ऑफ रिझन मध्ये एक जबरदस्त सुरेख फटका पाहायला मिळाला. अर्थात एक धाव देऊन गेलेला फटका आपण पाहतोय. 12 नंबरची जर्सी परिधान केलेला साहिल तुरे राईट हँड वरती विकेट मारा करतोय आपण पाहतोय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज फलंदाज तेजससाठी हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय ग्राउंड शॉट आणि तो सुद्धा स्ट्रेट डायला मारलेला फटका. परंतु इथे क्षेत्ररक्षक सज्ज होता सागर. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. सर धावसंख्या झालेली आहे 37 धावा धावफलकावर लागतायत के. इथे मी कौतुक करेन साहिल तुरेचं. जवळपास सर्वच्या सर्व चेंडू जे आहेत हे यॉर्क लेंथ मध्ये एक्झिक्यूट केले आणि तेवढंच सोपं असतं क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू यॉर्क लेंथला टाकणं. इथे अक्रॉस द लाईन अँड प्रीडिटरमाइंड शॉट वरून मोठा फटका खेळण्याचा इरादा, परंतु इराद्यामध्ये पूर्णतः अपयशाला सामोरं जातोय फलंदाज अल्पेश राऊत. पुन्हा एकदा उजवा ठरतोय गोलंदाज साहिल तुरे. निश्चितच या अगोदरच्या आपण दोन्ही चेंडू पाहिले तर दोन्ही चेंडू यॉर्क मारण्याचा प्रयत्न झाला होता. तदनंतर मात्र अल्पेश राऊतने आपले इरादे बदलले होते. लॉंग लेग क्षेत्रामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, प्रयत्न असफल ठरला. चेंडू जातो निर्धाव. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळेला चेंडूला गगनभेदी उडवले, आसमान दाखवलंय, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज अल्पेश राऊत बाद. हम भी किसी से कम नाही असं म्हटलं तरी चालेल. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 32 धावा आल्या होत्या. कुठेतरी धावांचा रोग जो आहे, धावांचा वेग कमी करणं गरजेचं होतं. इथे धावांचा वेगच नव्हे तर फलंदाजाला सुद्धा तंबूचा रस्ता दाखवलाय. पूर्णतः वापसी करतोय ओम साई सराई या संघ आणि याचं संपूर्ण श्रेय मी देईन गोलंदाज साहिल तुरे याला. धावसंख्या झाली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अर्थात 37 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सामना होता कुठे, सामना आला कुठे. ज्यावेळी 32 धावा आपण धावफलकावर पाहिल्या, 16च्या सरासरीने धावा जमा होत होत्या, तर 16 गुणिले 4 64 धावा धावफलकावर येणार का असा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. परंतु आतापर्यंत 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 षटकामध्ये 37 धावा धावफलकावर निश्चित लगावल्या गेल्यात. अंतिम षटक ज्याला आपण हाणामारीचं षटक म्हणू शकतो, परंतु 4 षटकांचा खेळ म्हणजे प्रत्येक षटक हे हाणामारीचं असतं. शेवटच्या षटकामध्ये प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होणार यात मात्र शंका नाहीये. कालच्या दिवसाचा सुपर हिरो तेजस ठाकूर ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू आपण पाहतोय. पंचांनी आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करत हा चेंडू स्क्वेअर असल्याची घोषणा केली. अर्थात पहिला चेंडू खराब आणि अर्थातच योगेश शेलके जो अप्रतिम गोलंदाजी करतो, चेंडूला नाचवण्याचं काम करतो, दोन्ही बाजूनी कट करण्याचा प्रयत्न करतो. पहिला चेंडू मात्र के आपल्याला खराब पाहायला मिळाला. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा जमा करणार अभयस्फोट कुंठेंची गोटी संघ. तर पाहूया या षटकातील पहिला चेंडू. 63 नंबरची जर्सी परिधान केलेला गोलंदाज आपण मैदानात पाहतोय. यावेळेला फटका जबरदस्त अप्रतिम फटका, परंतु एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक शोधलेला आणि तेवढा सुंदर थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. मैदानात आपण पाहतोय ओम साई सराई संघाचे जे क्षेत्ररक्षक आहेत अप्रतिम क्षेत्ररक्षण करतात के. निश्चितपणे ओम साई सराई संघाबद्दल म्हणायचं झालं तर खूप सारे अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये आहेत, परंतु एकमेव खेळाडू जो असा आहे जो तीनही क्षेत्रामध्ये वर्चस्व गाजवू शकतो तो खेळाडू निश्चितपणे योगेश शेळके. फिल्डिंग असो, गोलंदाजी असो, फलंदाजी असो, तीनही क्षेत्रामध्ये ज्याने आपला नावलौकिक आपल्या विभागामध्ये कमावलाय. इथे स्टंप टू स्टंप गोलंदाजी, उंडा मारलेला चेंडू होता, अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला डीप ऑर्डरच्या क्षेत्रामध्ये. स्वप्नील याच्या हातामध्ये चेंडू स्थिरावेल, अडवला जाईल, फेकला जाईल, तर पुरी धाव फलकार मात्र एकच धाव. निश्चितच के ज्या गोष्टीचं वर्णन केलं होतं या आधीच्या चेंडूवरती की जे क्षेत्ररक्षण आहे किंवा चेंडूची फेक आहे, आपण स्वप्नील अर्थात बाबूकडून पाहिलं. यावेळेला जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचबरोबर फेक पाहिली, अप्रतिम थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. के होळ्यात पुढच्या चेंडूकडे ते फुलारलेचा खराब दर्जाचा चेंडू. पंचांनी निश्चितपणे या चेंडूवर आक्षेप नोंदवलाय, नोच घोषित केले या चेंडूला आणि आपल्या क्रिकेटच्या नियमानुसार प्रत्येक नो चेंडूवर येते फ्री हिट. तर याच्या पुढचा नक्कीच चेंडू फ्री हिटचा असणार आहे, त्यामुळे रसिक प्रेक्षकांना लक्ष द्यायचं आहे. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट.
इथे योगेश याच्याकडनं अर्थात चेंडू थोडासा स्किड झाला, चेंडूला पुन्हा एकदा यॉर्क मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, कारण याच्या आधीचे चेंडू जर पाहायला गेलं तर आधीचा चेंडू आउटसाइड ऑस्टम लोअर फुलर रेंजचा चेंडू होता, त्यानंतर निमिषला टाकलेला एक चेंडू होता तो सुद्धा यॉर्क लेनचा चेंडू होता, आणि यावेळी सुद्धा तोच प्रयत्न, चेंडूची गती कमी करण्याचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नात चूक झाली. या फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फटका नक्की झालाय, परंतु चेंडूच्या मागे स्वप्नील झेल टिपलाय, परंतु विकेट मात्र नसणार आहे. निश्चितपणे फ्री हिटच्या चेंडूचा हवा तसा फायदा जो आहे हा अभय स्पोर्ट्स कुंट्याची गोटी संघाला उचलता आलेला नाही, मात्र एकच धाव संख्या झाली आहे 2 बाद. 43 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या षटकापासून जो फलंदाज तग धरून उभा आहे अर्थात तेजस ठाकूर ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा ब्लॉक लेनचा चेंडू होता, सुंदर टायमिंग चेंडूच्या मागे, परंतु चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक, सुंदर क्षेत्ररक्षण. या गोष्टीचा आधी सुद्धा आपण उल्लेख केला, कारण ओम साई सराई संघाचे जवळपास सर्व खेळाडू जे आहेत हे फिल्डिंग मध्ये माहीर अष्टपैलू दर्जाचे खेळाडू, त्याची प्रचिती आपण वारंवार पाहतोय मैदानावर. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येतोय योगेश, आपण पाहूया. या चेंडूला फ्लिक केलंय, दिशा दिली, चेंडू जातोय सीमारेषेकडे, 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. नरेश पाटील, या फटक्यामध्ये के.एल. राहुलची झलक थोडीशी आपल्याला पाहायला मिळाली, कारण अशा पद्धतीचा फटका आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये के.एल. राहुल भारतीय संघाचा एक बाइंडिंग फॅक्टर आणि तसाच पद्धतीचा एक पिकअप शॉट आपण निमिष राऊत याच्या बॅटमधून पाहिला. षटक क्रमांक 4 अर्थात अंतिम षटक आणि 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. आतापर्यंत धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते, धाव फलकावर 2 बाद. 48 अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक, एक मजबूत टोटल म्हणावी लागेल किंवा एक आव्हानात्मक टोटल, फायटिंग टोटल धाव फलकावर नक्कीच लावली गेली आहे, परंतु जसा धावांचा वेग होता पहिल्या 2 षटकांमध्ये तो मात्र कमी करण्याचं काम ओम साई सराई संघाने नक्कीच केलंय. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहूया कशा पद्धतीने असणार आहे. धावफलकावर 48 धावा लागलेल्या असताना गोलंदाजांनी मात्र आपण पाहिलं तर कंबर कसलेली पाहिली, कारण पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 32 धावा होत्या. इथे मात्र जबरदस्त चेंडू, अप्रतिम चेंडू, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. निश्चित 1 धाव पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव पूर्ण होत नाही. फलंदाज तेजस बाद. अंतिम चेंडूवर आपण पाहिलं होतं 1 धाव जमा झाली होती, परंतु फलंदाज धावबाद स्वरूपात बाद झाला, अर्थात 3 बाद 49 अशी अंतिम धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पहिल्या डावामध्ये अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोटी या संघाची. त्यामुळे येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता असेल. संघाचं नाव असेल ओम साई सराई. अर्थात ठरल्याप्रमाणे आपण मध्यांतरामध्ये पुढील सामन्याची नाणेफेक सुद्धा करून घेणार आहोत. पुढील सामना फायनलचा सामना 40+ या वयोगटातून. हॅलो हॅलो चेक चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो, मध्यांतरामध्ये आपण नाणेफेक करून घेणार आहोत. फायनलचा सामना असेल 40+ या वयोगटातून. विरोधी संघ असतील अभिनव वेलवली विपक्ष साई स्पोर्ट्स उचर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की टॉस बॉक्स पाशी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपण व्यासपीठाकडे वळतोय. उपस्थित मान्यवरांचं आदरातिथ्य करणं हे आमचं आद्य कर्तव्य नक्कीच आम्ही करतोय. तर त्यानुसार आपण पाहतोय व्यासपीठापाशी उपस्थित मान्यवर आपण पाहतोय आदरणीय श्री विकास ठाकूर, तदनंतर श्री दिलीप भगत. ओके ओके, सर्वप्रथम मी विनंती करेन आदरणीय विकास ठाकूर यांना की तुम्ही समोर यायचंय. तसेच आदरणीय अनंतजी गोंधळी अर्थात आपले आप्पा यांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते विकासजी ठाकूर यांचा यथोचित मान सन्मान सत्कार करायचा आहे. मागच्या 3 दिवसापासून खूप साऱ्या दिग्गज मान्यवरांनी या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी इथे आवर्जून उपस्थिती दाखवली. तर त्यातीलच काही आपण नावं पाहतोय व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालंय.
तर विकास ठाकूर यांचं आपण शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सुंदर अशी आठवण भेट असा चषक किंवा सन्मान चिन्ह त्यांना आपण देतोय. तर धन्यवाद. तदनंतर आदरणीय श्री दिलीपजी भगत यांना सुद्धा मी विनंती करते की पुढे यायचं आहे. कॅमेरामॅन व्यासपीठाकडे कॅमेरा वळवायचा आहे. तर आदरणीय दिलीपजी भगत यांचा सत्कार करण्यासाठी पुन्हा एकदा मी विनंती करतोय आप्पांना. आप्पांच्या शुभ हस्ते दिलीपजी भगत यांना मायेची शॉल, मांगल्याचं प्रतीक ज्याला आपण म्हणतो असा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असणारं सन्मान चिन्ह त्यांना आपण प्रदान करतोय. धन्यवाद. यानंतर आपले सत्कार मूर्ती आहेत आदरणीय श्री अक्षयजी पवार, ग्रामपंचायत सदस्य शिरडोन पनवेल यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. नक्कीच दूरवरून इथे दिग्गज मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत मी जसं म्हटल्याप्रमाणे. तर त्यांचा यथोचित मान सन्मान आदरात इथे आपण करणार आहोत. पुन्हा एकदा आदरणीय अनंतरावजी गोंधळे साहेब यांच्या शुभ हस्ते मायची शॉल, सुंदर असा पुष्पगुच्छ आणि सुंदर असं सन्मान चिन्ह आपण त्यांना प्रदान करतोय. धन्यवाद. यानंतर पुढचे सत्कार मूर्ती असणार आहेत विकी कर्णेकर, शिरढोण पनवेलचे हे रहिवासी यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी निश्चितपणे उपस्थिती दाखवली. तर विकी कर्णेकरांना मी विनंती करतो की पुढे यायचं आहे. आपणच्याच शुभ हस्ते आपण विकी यांचा यथोचित सत्कार करणार आहोत. शिरडोन गावचे हे रहिवासी विकी कर्णेकर म्हणजे आमचेच कुटुंबीय मी म्हणेन यांना. तर विकी कर्णेकर यांचा यथोचित मान सन्मान सत्कार, मायेची उबदार अशी शॉल, मांगल्याचं प्रतीक असा सुंदर पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवरायांची छबी असणारं सन्मान चिन्ह आपण त्यांना देतोय. तदनंतर आदरणीय श्री अमोलजी भोपी पनवेलचे पुन्हा एकदा रहिवासी आपण पाहतोय, यांचं इथे आगमन झालंय. मी विनंती करेन मान्यवरांनी पुढे यायचं आहे. आदरणीय अनंत गोंधळे साहेब आपणच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सुद्धा मान सन्मान सत्कार करतोय. शॉल, पुष्पगुच्छ आणि पुन्हा एकदा स्पर्धेची आठवण भेट म्हणून एक सन्मान चिन्ह त्यांना प्रदान करतोय. सुंदर अशी चित्रफित अर्थात फोटो घेतला जातोय अजयजी पाटील आणि जितेन गोंधळे यांच्या माध्यमातून. तदनंतर शेवटी आपण पाहतोय आदरणीय सूरज भोपी यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. पनवेलचे हे रहिवासी आहेत. सूरजजी भोपी यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान सत्कार आपण करणार आहोत. शॉल तसेच सन्मान मांगल्याचं प्रतीक असा पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह त्यांना आपण देणार आहोत. तर मान्यवरांनी इथे आवर्जून उपस्थिती दाखवली. आपला वेळेत वेळ काढून बहुमूल्य असा वेळ खर्च करून इथे ते उपस्थित झाले. तर याच्यासाठी मी माझ्या वतीने शब्दसुमनाने नक्कीच त्यांचे आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. तसेच अनंत वाडेकर जेथे कुठे असतील त्यांनी व्यासपीठापाशी यायचंय. अनंतजी वाडेकर, ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद के मैदानामध्ये सामना सुरू झालेला आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना अभय स्पोर्ट कुंठ्यांची गुटी संघाने 4 षटकामध्ये 3 बाद 49 धावा केल्या होत्या. तर जिंकण्यासाठी 50 धावांची गरज असताना पाठलाग चालू झाला. पहिल्या षटक आपण पाहतोय अल्पेश राऊतचं. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र खातं खोललं होतं 4 धावांनी सागर काटकरने अप्रतिम फटकेबाजी पाहिली. तदनंतर सुद्धा आपण पाहिला एक लाजवाब षटकार आला. तर हे पहिलं षटक आहे. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत षटकातील किती चेंडू झाले सर? 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावफलकावर धावा लागतात 11. बिनबाद 11 धावा धावफलकावर लागतात. आपण पाहतो स्ट्राईक एंडवर आता 12 नंबरची जर्सी परिधान केलेला फलंदाज अर्थात साहिल तुरेला पाहणार आहोत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 11 धावा लागलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 50 धावांची गरज असताना पॉवर प्लेचं षटक अर्थात 7 नंबरची जर्सी परिधान केलेला अल्पेश राऊत. जबरदस्त फटका, अप्रतिम फटका, चेंडू जातोय सीमा रेषेकडे. चेंडूची अडवणूक झाली. पाहूया फेक होतोय तोपर्यंत किती धावा मिळणार. अर्थात खराब रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये आपण पाहिलं तर जिथे 2 धावा सहजरित्या झाल्या असत्या आणि अर्थात अभय स्पोर्ट कुंठ्यांच्या गोटीच्या फलंदाजांनी ह्या धावा सहज पूर्ण केल्या होत्या. इथे मात्र 1 धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे
बिनबाद 12. चालू असलेला सामना नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी अभय स्पोर्ट कुंठेंची गोठी वर्सेस ओमसाई सराई. प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये 3 बाद 49 धावा केल्यात, तर जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष्य. अर्थात पहिलं षटक चालू आणि पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय अल्पेशच्या या चेंडूचा सामना करताना चेंडू येतोय सीमा पार, षटकार. प्रकाश पाटील आमचे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि हा षटकार येतोय लॉंग ऑफ रिझनच्या वरून दणदणीत षटकार. पहिल्या षटकाची सांगता झाली, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतायत. बिनबाद 18 ओमसाई सराई संघ. सलामीची जोडी आपण पाहतोय साहिल तुरे आणि सागर काटकर. हॅलो चेक. मोहन शिंदे जिथे कुठे असतील त्यांनी व्यासपीठापाशी यायचं आहे. मोहन शिंदे. तसेच यानंतर होणारा सामना अभिनव वेलवली विपक्ष साई स्पोर्ट्स उसर 40+ गटातून हा सामना त्वरित यायचा आहे कर्णधारांनी नाणेफेकीसाठी. तसेच हेमंत थळे आणि महेश थळे जेथे कुठे असतील त्यांनी सुद्धा व्यासपीठापाशी यायचं आहे. या स्पर्धेसाठी विकेट बनवण्याचं काम या 2 व्यक्तींनी केलंय, हेमंत थळे आणि महेश थळे. तर तुम्ही दोघांनी व्यासपीठापाशी यायचं आहे. पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं 18 धावा धावफलकावर लागल्या. तदनंतर मात्र षटक क्रमांक 2 घेऊन आलेला गोलंदाज आपण पाहतोय सुहास थळे. सुहास थळेचं षटक क्रमांक 2 आणि पहिल्या चेंडूवर मात्र साहिल तुरे बाद होतोय. जबरदस्त अप्रतिम चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. या चेंडूवर छेडखाणी करण्याचा प्रयत्न झाला आणि अर्थातच साहिल तुरे मात्र तंबूत परततोय. हॅलो चेक. इथे आपण नाणेफेक करून घेणार आहोत 40+ फायनलचा सामना आणि फायनलच्या फेरीसाठी पात्र ठरलेले अशा संघ अभिनव वेलवली विपक्ष साई स्पोर्ट्स उसर. मी निलेश गोंधळे यांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करून घ्यायचे. निलेश गोंधळे. या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजकाच्या स्वरूपात आपण पाहतो निलेशजी गोंधळे यांना. तर त्यांच्या शुभ हस्ते एका महत्त्वपूर्ण अशा सामन्याची आपण नाणेफेक करून घेणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार आता सुरेशजी पाटील आणि प्रभाकरजी पाटील हे 2 कर्णधार आपण पाहतोय टॉस बॉक्स पाशी. तर नाणेफेकीचा कौल दिलाय. हेड हा कॉल होता परंतु टेल आलेला आहे. तर या सामन्यामध्ये नाणेफेकीचा विजेता ठरतोय अभिनव वेलवली या संघ. मी नक्कीच निर्णय विचारेन कर्णधार सुरेश पाटील यांना. जयसिंग गोलंदाजी. ओके, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आपल्याकडे पुरेसा वेळ नाही, आपण सामन्याकडे वळणार आहोत. त्यामुळे मी अभिनव वेलवली संघाला माझ्या वतीने शुभेच्छा देतोय. तसेच साई स्पोर्ट उसर संघाला सुद्धा माझ्या वतीने शुभेच्छा. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद के. तत्पूर्वी साई स्पोर्ट उसर संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर नरेंद्र शिंदे जे बैलगाडी फायनल सम्राट म्हणून ज्यांची ओळख, त्यांचे चिरंजीव या ठिकाणी नाणेफेकीसाठी आले होते. धन्यवाद देतोय, दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय आणि त्याचबरोबर मैदानाकडे वळतोय. पहिल्या चेंडूचा जर आपण विचार केला सुहास थलेचं षटक क्रमांक 2 अर्थात पहिल्या चेंडूवर मात्र एक दिग्गज फलंदाज साहिल तुरे परतला होता माघारी. जबरदस्त चेंडू होता, बाहेरच्या साईडला टाकलेला चेंडू छेडखाणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या चेंडूची एज लागून कीपरने उर्वरित काम चोख बजावलं. तदनंतर आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवर मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस चांगला प्रयत्न झाला आणि त्या चेंडूवर मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये अडवणूक झाली, पकड झाली आणि फलंदाज राज तुरे मात्र बाद झाला. तर आपण पाहतोय योगेश शेलके जबरदस्त गोलंदाजी केली होती, अप्रतिम क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर योगेश शेलके हा अप्रतिम फलंदाज आहे मित्रांनो. मोठे फटके मारण्यामध्ये माहिर असलेला फलंदाज आपण मैदानात पाहतोय. सोहतलेच्या या चेंडूवर मात्र आपण पाहतोय चेंडू जातोय लॉंग ऑफ पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं जबरदस्त फटका होता
आणि निश्चितच एक सुरेख फटका देखणा फटका मैदानात पाहायला मिळाला. अर्थात 4 धावांनी खातं खोललं योगेशने. या चेंडूवर आपण पाहिले 4 धावा आलेले आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. जबरदस्त फटका, ताकदवर फटका, चेंडू येतोय सीमा रेषेच्या बाहेर, दणदणीत षटकार. सलगच्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके पाहायला मिळाले. पहिला फटका जर आपण पाहिला तर फार सुरेख देखणा फटका सजवला होता 4 धावांसाठी. तदनंतर मात्र चेंडूची ओळख पटली आणि अर्थातच एक मोठा फटका आपण पाहिला. व्यासपीठाच्या दिशेने दणदणीत षटकार आलाय. 10 धावा 2 चेंडूंवर जमा करतोय. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. याच मैदानात त्याने तब्बल 6 चेंडूंमध्ये 4 षटकार ठोकले होते बॅक टू बॅक. तोच योगेश शेलके आपण या मैदानात पाहतोय. अर्थात आग उठताना पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना 49 धावा झालेले धावफलकावर, तर 50 धावांचा पाठलाग आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 2 फलंदाज मात्र बाद झालेले आहेत. या चेंडूवर आपण पाहतोय एका धावेसाठी हा फटका सजवलेला आहे. 1 धाव तर मिळाली, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. अर्थात संयमी क्रिकेट खेळणारा फलंदाज आपण पाहतोय सागर काटकर, जिथे 11 धावा धावफलकावर येतात या 3 चेंडूंवरती. कारण पहिले 2 चेंडूंचा जर आपण विचार केला तर महत्वाचे 2 फलंदाज बाद केले होते सुहास तलेने. कारण निश्चितच एक अप्रतिम असे गुणलेखक या ठिकाणी बसलेले आहेत धरणे सर, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूची टिप्पणी केली जाते. निश्चितच 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. येणारा शेवटचा अंतिम चेंडू, स्ट्राईक एंडवर बॅटर आपण पाहतोय सागर काटकर. शेवटचा अंतिम चेंडू खेळण्यासाठी सागर तयार. यावेळेला आपण पाहिलं कार्पेटचा आधार घेतला, जबरदस्त कव्हरच्या दिशेने मारलेला फटका आपण पाहिला. अर्थात 1 धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न होत नाही. शेवटचा अंतिम चेंडू होता षटक क्रमांक 2. जो गोलंदाज आपण पाहिला मैदानामध्ये, अप्रतिम गोलंदाजी. पहिले 2 चेंडू एवढे घातकी होते की 2 मोठे फलंदाज मात्र बाद झाले आणि तदनंतर मात्र योगेशने जबरदस्त आक्रमण करत या षटकामध्ये धावांची लयलूट केली. दुसऱ्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्या होत्या. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं सुहास तलेचे, या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतात 30 धावा. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 12 चेंडू जिंकण्यासाठी ओम साई सराई संघाला 20 धावांची गरज. अर्थात प्रति षटकामध्ये 10 धावांची गरज आहे. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी होणार. निमिष राऊत गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. जबरदस्त गोलंदाज आहे, ज्याचं नाव अख्ख्या विभागात आहे, अलिबाग तालुक्यामध्ये आहे असा गोलंदाज आपण मैदानात पाहतोय. इथे मात्र आपल्या संघाला जिंकायचा असेल, अर्थात अभयस्फोट कुंठ्यांची गोटी संघाला, तर निमिष राऊतला कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील, अन्यथा हार पत्करावी लागेल. कारण समोरचा संघ सुद्धा दादा संघ आहे. ओम साई सराई संघाचं सांगायचं झालं तर निश्चितच एक मोठा संघ दादा संघ, ज्याच्यामध्ये आपण बॅटर पाहतोय संयमी क्रिकेट आणि त्याचबरोबर मोठे फटके हे नेहमी सागर काटकरच्या माध्यमातून आपण पाहत असतो. तिसऱ्या षटकाची सुरुवात होतोय. राईट हँड वरती विकेट मारा करतोय निमिष. पहिल्या चेंडूला अप्रतिम फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय 1 बाउंस सीमा पार, चौकार. हॅलो. तर सर्वांना एक सूचना आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर ही स्पर्धा अर्णव केबल नेटवर्क मालक आहेत हेमंत पाटील यांच्या वतीनं चॅनल नंबर 100 या चॅनलवरती ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहू शकता. जर कोणी प्रेक्षक घरी असतील तर त्यांना नक्कीच सांगा की अर्णव केबल नेटवर्क या चॅनलवरती चॅनल नंबर 100 वरती ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह मध्ये पाहू शकता. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. तर आपण पाहतोय सर काय स्वयंसेवकांना विनंती असेल कृपया चेंडू द्यायचा आहे. प्लीज थोडं सहकार्य करा. तिथे बसलेले रसिक प्रेक्षक आहेत, त्या प्रेक्षकांना सुद्धा विनंती असेल, आपल्यातीलच काही खेळाडू आहेत, कृपया प्लीज जरा चेंडू द्या, तो फेका मैदानात. धन्यवाद.
जिंकण्यासाठी 11 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ संपला, त्यानंतर 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर मात्र हाणामारी झाली. एक सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. थर्ड मॅन एरियामधून चेंडू सीमा पार झाला. वन बाउन्स. निश्चितच एक अप्रतिम फटकेबाजी आणि सुरेख फटकेबाजी ही सातत्याने आपण पाहतोय सागर काटकरच्या माध्यमातून. तर पाहूया येणारा पुढचा चेंडू. राईट हँड वरती विकेट मारा करतोय निमेश राऊत. पाहूया किती धावा मिळणार. क्षेत्ररक्षण झालेलं, 1 धाव मिळाली. एका धावीवर संतुष्ट. एका धावीच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोचते 2 बाद 35. 35 धावा धावपलकावर लागतायत. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. समीकरण सोपं आहे, परंतु हा क्रिकेट आहे मित्रांनो. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट आहे. अर्थात या काय घडणार या सामन्यामध्ये, कोण जिंकणार आणि कोण हरणार. जबरदस्त अप्रतिम फटका, देखना फटका मैदानामध्ये. लॉंग ऑन रिझनच्या वरून चेंडू येतोय सीमा पार. षटकार. जी ताकद आहे ती इथे पाहायला मिळाली. नजाकत दाखवण्याचा प्रयत्न सुहास तळेने केला. अगदी लास्ट पर्यंत चेंडूवर नजर ठेवली, परंतु चेंडू जातोय सीमा पार. षटकार. धावफलकावर धावा लागतायत 41 धावा. 41 धावा धावफलकावर लागतायत. जबरदस्त फटकेबाजी योगेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाजी करताना सुद्धा आपल्या खांद्यावरती भार सांभाळला योगेशने. यावेळेला आपण पाहतोय फलंदाजी करताना सुद्धा सुरेख फटकेबाजी करतोय, देखणी फटकेबाजी करतोय. मैदानामध्ये जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. समीकरण अजूनही सोपं झालेलं आहे, कारण 2 मोठे फटके पाहायला मिळाले मैदानामध्ये. 1 चौकार आणि तदनंतर मात्र 1 षटकार. पाहूया पुढचा चेंडू. खराब क्षेत्ररक्षण. जिथे एकही धाव गेली नसती तिथे मात्र धावा मिळतात 4. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावर लागतायत. जबरदस्त अप्रतिम फलंदाजी मैदानात आपण पाहतोय. शिट्ट्या वाजतायत, टाळ्या वाजतायत, त्या म्हणजे योगेश शेलकेसाठी. करोमरो असा सामना आपण असताना पाहिलं. इथे मात्र अभयस्फोट कुंटेंची गोटी संघाने 4 षटकामध्ये 49 धावा केल्या होत्या आणि 50 धावांचं लक्ष किंवा पाठलाग करताना मात्र आपण पाहतोय प्रतिम फलंदाजी योगेश शेलकेच्या माध्यमातून पाहतोय. 8 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज असताना पुढचा चेंडू. इथे मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, घुसून खेळण्याचा प्रयत्न होता. स्लोअर 1 चेंडू. चेंडूची ओळख पटली नाही आणि निश्चितच सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही या षटकातील 1 चेंडू बाकी आहे. 1 बॉल टू गो. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय निमेश राऊतचं. राईट हँड वरती विकेट मारा करतोय. 77 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाज. 1 धाव तर मिळणार आहे. पाहूया दुसरीचा प्रयत्न होणार का. 1 धाव पूर्ण झाली आणि पाहूया दुसरे धावेसाठी अर्थात रनआउटची संधी घेतलेली आहे. इथे मात्र थर्ड अंपायर आपण पाहूया डिसिजन द्यायचा आहे. एक धाव मात्र पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये जो अप्रतिम फलंदाजी करत होता, रसिक प्रेक्षकांची ज्याने मन जिंकली होती, खऱ्या अर्थानं मनमोहक फलंदाजी, बहारदार फलंदाजी ज्याने केली तो सागर काटकर मात्र अतिघाई आणि संकटात नाही. काही गरज नव्हती खऱ्या अर्थानं, कारण लाज बघा त्याच्यासाठी टाळ्यांचा गजर होतोय. षटकाची सांगता झाली. कृपया पाणी घेऊन जायचं लगेच. सागर काटकर बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी हार्ड हिटर फलंदाज चंदू शेलके हा मैदानात येतोय. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि सर 4 धावांची गरज. 6 चेंडू 4 धावांची गरज. पाहूया
हॅलो हॅलो अंतिम षटक टाकण्यासाठी आलेला आहे अभय राऊत. अभय राऊतचा पहिला चेंडू आपण पाहतोय. चंदू शिल्के स्ट्राईक एंडवर बॅटर म्हणून आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज, अप्रतिम फलंदाजी करणारा फलंदाज, संयमी क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख असा हा चंदू शिल्के ज्याला आपण मैदानात पाहतोय. पहिल्या चेंडूवर मात्र 1 धाव मिळवली. आणि कालच्या सामन्याचं सांगायचं झालं तर अभय राऊत यांनी जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी मैदानात साकारली होती. 2 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असताना मात्र अभय राऊत उजवा ठरला होता. आज काय करणार पाहूया. 6 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना आपण पाहूया योगेश शिल्के स्ट्राईक एंडवर बॅटर आपण पाहतोय. 22 या धावसंख्येवर खेळतोय. वैयक्तिक खेळी, अप्रतिम खेळी मैदानात साकारली आतापर्यंत. राईट हँड वरती विकेट मारा करतोय अभय. अभयच्या या चेंडूचा सामना करताना 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. अर्थातच चंदू शिल्के सारखा फलंदाज आहे, डावखुरा फलंदाज, ज्याला ऍडव्हान्टेज सुद्धा आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 48. 48 धावा धावफलकावर लागलेल्या आहे जिंकण्यासाठी. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. 4 चेंडू 2 धावांची गरज. या सामन्याकडे वेगळ्या नजरेने रसिक प्रेक्षकांकडून पाहिलं जातं, कारण अभय राऊत हा गोलंदाज आहे. इथून मात्र जादूमय गोलंदाजी करावी लागेल, टिचून मारा करावा लागेल. या सामन्यामध्ये आपल्याला विजय मिळवायचा असेल तर मात्र तेवढाच बहारदार फलंदाजी करणारा चंदू शिल्के आपण मैदानात पाहतोय. 25 नंबरची जर्सी परिधान केलेला डावखुरा फलंदाज. येणारा पुढचा चेंडू स्ट्राईक एंडवर बॅटर आहे चंदू शिल्के. जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज. चेंडू जातोय सीमा पार, षटकार. या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र ठरलाय संघाचं नाव आहे ओम साई सराई. तर आई वरदानी सुडकोळी आणि ओम साई सराई या 2 संघादरम्यान आणखीन एक लढत होईल, फायनलची लढत होईल. तत्पूर्वी आणखीन एका सामन्याकडे आपण वळणार आहोत, परंतु व्यासपीठापाशी व्यासपीठापाशी आपण पाहतोय काही दिग्गज मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत. आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन यांनी इथे आवर्जून उपस्थिती दाखवली. तर त्यातीलच काही प्रमुख नाव आपण श्री रमाकांत भांजी, तसे